नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये काळ आणि काम या टॉपिकवरील आपण भाग क्रमांक 1 बघणार आहोत आणि या भागामध्ये आपण एकूण 3 प्रश्न बघणार आहोत। हे तिन्ही पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। त्याचबरोबर आपण हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला कसा कमी वेळ लागणार याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न काय दिलेला आहे, एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात। तीच इमारत 150 मजुरांकडून बांधून घ्यायची झाल्यास किती दिवसात पूर्ण होईल। म्हणजे बघा, प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय नाही दिलेलं आहे याकडे थोडंसं लक्ष द्या। आपल्याला म्हटलं बघा, एक इमारत बांधण्यासाठी 30 मजूर लागतात। मजूरसाठी मी काय घेतो, कॅपिटल एम घेतो, म्हणजे 30 मजूर। आणि हे मजूर बघितलं तर 60 दिवस लागतात। म्हणजे या 30 मजुराला किती दिवस लागतात, 60 दिवसासाठी काय घेतो, डी। आता आपल्याला म्हटलं बघा, तीच इमारत म्हटलेलं आहे, लक्षात घेऊ। तीच इमारत आपल्याला बघितलं तर 150 मजुराकडून बांधून घ्यायची झाल्यास किती दिवसात पूर्ण होतील, म्हणजे किती दिवस लागतील असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला काम दिलेलं आहे का, तर नाही। काम दिलेलं नसेल त्यावेळेस आपण बघितलं तर हा केस नंबर 1 यानुसार आपण हा क्वेश्चन सॉल्व करतो। त्याकडे थोडंसं लक्ष द्या। पहिले म्हटलेलं आपल्याकडं 30 मजूर किती दिवसात, 60 दिवसात, आणि तीच इमारत म्हटलं म्हणून इज इक्वल टू आता 150 मजुराकडून आपल्याला किती दिवसात बांधून घ्यायची आहे, तर त्यासाठी काय करू, डी। याला सॉल्व कसं करायचं त्याकडे लक्ष द्या। बरेचसे विद्यार्थी काय करतात, या 150ला याला भागेला देतात आणि नंतर याला भाग करतात, त्यामध्ये भरपूरसा वेळ जातो। असं न करता डायरेक्टली तुम्ही भाग देऊ शकता। हा 0 0 कॅन्सल, हा 3 1 3, 3 5 15, त्यानंतर हा 5 1 5 आणि 12 5 60। तर उत्तर किती असणार बघितलं तर 12। म्हणजे या 150 मजुरांकडून तीच भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील, तर उत्तर असणार आपलं 12। एकदम सिंपल कॉन्सेप्टनी लक्षात घेऊ। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे क्वेश्चनमध्ये डाऊट येते, भागेला कधी घ्यायचं, भागेला कधी घ्यायचं नाही। तर एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये एखादं काम दिलेलं नसेल त्यावेळेस आपण सरळ एका लाईनमध्ये घेऊ, पण जेव्हा काम दिलं असेल तेव्हा आपण ते दुसऱ्या नंबरच्या भागमध्ये ते प्रश्न बघू, म्हणजे तुमची ती पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार। एक आणखी क्वेश्चन बघू, त्याकडे लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे बघा, 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात। तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल। या प्रश्नामध्ये सुद्धा बघून घेऊ की दिलेली माहिती काय आहे। प्रश्नामध्ये म्हटलेलं आपल्याला बघा, 18 मजूर म्हटलं म्हणून त्यासाठी काय घेऊ आपण, यम। 18 मजूर रोज 12 तास काम करून, म्हणजे बघितलं तर रोज 12 तास काम करून, तास म्हटलेला आहे त्यासाठी एच घेतो, आणि किती दिवस काम करतात तर 30 दिवस, म्हणजे किती बघितलं तर 30। आता बघितलं तर तेच काम आपल्याला किती म्हणते, 20 मजुरांना, म्हणजे यम इज इक्वल टू किती, 20। तेच मजुरांना 36 दिवसात संपवायचे असेल तर त्यांना रोज किती तास काम करावं लागेल। तास म्हटलेला म्हणजे एच। म्हणजे बघा, आता हे क्वेश्चन कसं सॉल्व करणार, दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काम दिलेलं आहे का, तर नाही। काम नसेल तर सरळ एका ओळीमध्ये आपण लिहिणार। जसं बघितलं तर किती, 18 मजुरांना 12 दिवसात आणि किती 18 मजुरांना 30 दिवसात रोज 12 तास काम करून, आता नंतर म्हटलेलं आहे 20 मजुरांना 36 दिवस काम करून किती तास, म्हणजे किती एच घेऊ। सॉल्व कसं करू त्याकडे थोडंसं लक्ष द्या। सिंपलशी कॉन्सेप्ट आहे बघा, 0 0 काय झालेला कॅन्सल, त्याचबरोबर बघितलं तर हा 1 आणि हा किती होणार 6, त्याचबरोबर बघितलं तर साईन, आता किती करू आपण, हे 6 1 6, 6 6 36, त्याचबरोबर बघितलं तर हा 6 आणि हा साईन त्रिक 18, उरले किती बघितलं तो इथे किती आहे 3, आणि इथे पण किती आहे 3, इथे उरला किती एच, त्या 3 त्रिक किती होणार 9, तर उत्तर असणार बघितलं तर 9।
बरेचसे विद्यार्थी काय करतात, हा 20 आणि 36ला इकडे भाग देतात, भाग देऊन नंतर ते कटकुट करतात, त्याच्यामध्ये भरपूरसा वेळ जातो. सरळ 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 इथे कापून तुम्हाला काय करता येते, हे उत्तर कमी वेळामध्ये काढता येते. बरोबर आहे. फक्त भागाकाराकडे थोडंसं लक्ष द्या. हे जास्त फास्ट होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगसान, मी नेक्स्ट व्हिडिओपासून थोडंसं आणखी स्लो घेणार. एक आणखी प्रश्न बघू, थोडंसं त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न दिलेला त्याकडेच लक्ष द्या. बघा, 12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 5 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. म्हणजे बघा, 12 व्यक्ती रोज किती तास म्हटलेला आहे, 10 तास. आता आपल्याला तेच काम 5 दिवसात करण्यासाठी किती व्यक्ती लागतील, म्हणजे यम. 10 किती, 5 1 5, 5 2 10 आणि हे किती होणार 24. तर उत्तर असणार बघितलं तर किती म्हणू आपण 24. किती व्यक्ती पूर्ण करतील, तर उत्तर असणार आपल्याला 24. म्हणजे बघ, सिंपलशी कॉन्सेप्टने आपण हा उत्तर हे जे फाइंड आउट करू शकतो. एक आणखी तुम्हाला होमवर्क म्हणून एक क्वेश्चन देतो, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न दिलेला बघा, एक व्यक्ती 10 दिवसात 18 दिवसात पूर्ण करतात. 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील, असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्नसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगसाल. कमी वेळामध्ये सॉल्व होते, जास्त काही वेळ लागणार नाही. पुढच्या भागामध्ये आपण बघू तर थोडेसे आपण वेगळ्या टाईपचे प्रश्न घेऊ. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.